नमस्कार मित्रांनो, द करिअर क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयाबद्दल जो आपल्या सगळ्यांच्या खूप जवळचा आहे. तो म्हणजे जॉब स्विच आणि जॉब स्विच करणं का महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वेळेत जॉब नाही स्विच केला तर त्याचे काय दुष्परिणाम होतील, या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण आज बोलणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका झाडावर एक पक्षी बसलेला असायचा. पक्षी तरुण होता, त्याच्या पंखांमध्ये बळ होतं आणि पण एक त्याची सवय होती की तो त्या झाडावरच जे काही कीटक येतील, जे काही खायला मिळेल ते खायचा. तो उडून दुसरीकडे जाऊन शिकार नाही करायचा. आणि असे बरेच महिने तो त्या झाडावर बसून राहिला, बरीच वर्ष त्या झाडावर बसून राहिला. त्याचे अनेक पक्षी मित्र, इतर प्राणी त्याला म्हणायचे की अरे तू काय वेड्यासारखा एका झाडावर बसून राहतो, काहीतरी ते झाड म्हातारं होईल, तुटेल आणि त्याची फांदी मोडेल, मग तू काय करणार. तो सगळ्यांना असं बोलायचा की अरे यार, तुम्हाला काय माहिती नाही का, माझ्याकडे पंख आहेत. तुटली तर तुटली फांदी, पडलं तर पडलं झाड, मी माझ्या पंखांच्या बळावर सहज उडून जाईन, मला त्याने काही फरक पडत नाही, दुसरं झाड शोधेन मी. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मी इथेच बसून, मला जर मिळते तर कशाला सोडू. सगळे मित्र त्याला हसायचे, सगळे पक्षी त्याला नावं ठेवायचे, पण तो काय ऐकायचा नाही. त्याने असंच बरीच वर्ष काढली आणि दुर्दैवाने एक दिवस असा आला की त्या दिवशी ते झाड कोसळलं. आणि ते झाड त्या दिवशी कोसळलं, त्या दिवशी त्या कोसळलेल्या झाडाखाली त्या पक्ष्याचा मृत्यू झाला. तर असं का झालं. पक्षी तर उडायला हवा होता ना. दुर्दैवाने पक्षाला उडताच आलं नाही, कारण तो इतकी वर्ष एकाच ठिकाणी होता. त्याला पंख तर होते, पण त्याच्या पंखांमध्ये उडण्याचं बळ नव्हतं, कारण तो विसरून गेला होता की आपण कसं उडतो, कसं उडायला हवं काय. तो स्टॅग्नंट झाला होता आणि स्थूलही झाला होता, त्यामुळे त्याला उडता आलं नाही. ही गोष्ट झाडाची, त्या पक्षाची नाही आहे, तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे. आपण करिअरच्या सुरुवातीला जेव्हा एखाद्या ठिकाणी जॉब शोधतो, जॉब आपल्याला मिळतो, सॅलरी चांगली असते, माणसं चांगली असतात, वर्किंग आवर्स कमी असतात आणि आपण तिथे आरामात काम करायला सुरुवात करतो. हळूहळू आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये जातो. आणि कोणी आपल्याला म्हणालं की अरे किती वर्ष त्याच कंपनीमध्ये करणार आहेस, आता जॉब स्विच कर, आपण त्याला ओढून जातो की अरे नाही, माझं सगळं नीट चाललं आहे, मला काय गरज नाही. ज्या दिवशी मला कंपनी काढेल त्या दिवशी मी इथून निघून जाईल, तोपर्यंत मी ह्याच कंपनीमध्ये काम करणार. आणि अशाच आपण दिवस ढकलत असतो. पण कधीकधी असं काहीतरी प्रसंग येतो की आपल्याला मॅनेजमेंटकडून चांगले रिस्पॉन्स मिळत नसतात, आपल्याला प्रमोशन मिळत नसतं, आपली सॅलरी हाईक होत नसते, आपले वर्किंग अवर्स वाढतात, आपल्याबद्दल पॉलिटिक्स केलं जातं, किंवा कधीकधी कंपनीची फायनान्शियल कंडिशन चांगली नसते. पगार वाढण्यासाठी कंपनी बंद पडायला आलेली असते, काही वेळा कंपनी ले ऑफ करते, बऱ्याच लोकांना काढून टाकते, त्याच्यामध्ये आपला पण नंबर लागलेला असतो. आणि अशा वेळी मग आपण जॉब शोधायला धडपडतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे जॉब नाही आहे किंवा तुम्हाला अशा कोणत्या तरी कारणामुळे जॉब सोडावा लागला आहे, तुम्हाला काढून टाकलं आहे, तुमचं प्रमोशन होत नाही आहे, तुमची सॅलरी कमी आहे, अशावेळी जेव्हा तुम्ही जॉबसाठी अप्लाय करता दुसरीकडे स्विच करण्यासाठी, तेव्हा तुमचं वेटेज कमी असतं. तुमच्याकडे जे बेनिफिट जॉब असताना स्विच करतानाचं आहे ते तुम्हाला तेव्हा मिळत नाही. आणि तेव्हा तुम्हाला सॅलरीमध्ये, वर्किंग आवर्समध्ये, पोझिशनमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. म्हणूनच मी इतकंच सांगेन मित्रांनो की जोपर्यंत वेळ आहे ना, तोपर्यंत जॉब स्विच करा. कधीकधी वयाच्या 35नंतर आपण जॉब स्विच करणं कठीण होऊन जातं, कारण बऱ्याच कंपन्यांना बिलो 35 माणसंच हवी असतात, मग तुमचा एक्सपिरियन्स कितीही असो. आणि आपल्याला असं वाटतं की अरे माझ्याकडे इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, इतकं माझं नॉलेज आहे, मी सहज कुठेही जॉब मिळू शकतो. हे पॉसिबल नाही आहे आत्ताच्या जगात. आत्ता तुमच्या पगारापेक्षा कमी पगारात 2 माणसं कंपनीला मिळतात जी तुमचे इतकंच काम करतील. त्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स आहे किंवा तुम्हाला सहज जॉब मिळेल, ही कन्सेप्ट कुठेतरी आता कमी झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत जॉबमध्ये आहात तोपर्यंत एका सर्टन एज क्रायटेरियापर्यंत स्विच मारत राहा. आणि 35 नंतर मग ठरवा की ठीक आहे, आत्ता मी
ह्या कंपनीमध्ये सेटल होणार आहे. आत्ता मी स्विच मारणार नाही आहे. आत्ता मी ह्याच जॉबवर लक्ष केंद्रित करेन आणि आत्ता मला काही गरज नाही आहे. आत्ता माझं म्हणजे जे काही ॲन्युअल माझा बेनिफिट आहे, ॲन्युअल इन्क्रिमेंट आहे, ज्या काही पोस्ट आहे, जे काही प्रमोशन आहे ते मी घेईन न घेईन ते माझं मी ठरवेन. पण आत्ता मी सेटल आहे. पण फ्रॉम 25 to 35 तुम्ही स्विच मारतच राहिलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करतच राहिलं पाहिजे. कारण कसं आहे, जेव्हा पर्याय नसताना तुम्ही ह्या गोष्टी करायला जाल तेव्हा तुमच्याकडे वेटेज उरणार नाही. तुम्ही दाबात बोलू शकत नाही. तुम्ही तुमची मतं मांडू शकत नाही. तुम्हाला जे काही समोरून मिळेल ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. कारण त्यावेळी आपली अवस्था त्या पक्षासारखी होईल ज्याच्याकडे पंख तर होते पण त्या पंखांमध्ये उडण्याचं बळ नव्हतं. सो अशी अवस्था यायच्या अगोदर स्विच मारा. शक्यतो वयाच्या 35च्या आतच तुम्ही मॅक्सिमम इंटरव्ह्यू द्या, मॅक्सिमम जॉब एक्सप्लोअर करा, मॅक्सिमम अपॉर्च्युनिटी शोधा. त्याच्यानंतर थोडंसं कुठेतरी सेटल व्हायचा प्रयत्न करा. इतकंच सांगेन. हा व्हिडिओ मॅक्सिमम मुलांना शेअर करा जे आत्ता ह्या एजमध्ये आहेत. कारण जॉब स्विच करणं हाच करिअरचा पाया आहे सध्या, जर तुम्हाला ग्रोथ हवी असेल तर. बाकी लॉयल्टी वगैरे आपण सगळ्या गोष्टी म्हणतो, सगळं चांगलं असेल तर जॉब स्विच करत नाहीत. ह्याला एक पर्याय पण आहे. जर तुम्ही तुमच्या एकाच कंपनीमध्ये तुम्हाला आयुष्यभर काढायचं असेल तर प्रोव्हायडेड तुम्ही त्या कंपनीमध्ये तुमची ग्रोथ झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही ॲज अ क्लेरिकल जॉईन केला आणि तुम्ही 10 वर्ष झाली क्लेरिकललाच आहात तर तुम्ही स्टॅग्नंट झाला. पण जर तुम्ही क्लेरिकल जॉईन केलं आहे, तुम्ही प्रमोशन घेत आहे, दरवर्षी तुमची सॅलरी वाढते, तुमची जबाबदारी वाढते आहेत, तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहेत आणि तुमचं एकंदरीत ग्रोथ आहे ओव्हरऑल, तर तुम्हाला स्विच करायची गरज नाही. पण हे सगळं तर नसेल तर तुम्ही स्विच मारत राहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक ठिकाणी सॅलरी हाईक तर घ्याल पण पोझिशन पण वाढवून घ्याल आणि त्याचा तुमच्या लॉंग टर्म करिअरवर खूप मोठा परिणाम होतो. बरीच मुलं अशी आहेत ज्यांना मी बघितले जी ॲट द एज ऑफ 25 ज्यांनी सुरुवात केली आणि विदिन अ स्पॅन ऑफ 10 years त्यांनी 5 कंपन्या तरी चेंज केल्या 2-2 वर्षाचा गॅप टाकून. पण व्हेअरएज जिथे एकाच कंपनीमध्ये 10 वर्ष असणारी माणसं जर डेप्युटी मॅनेजर या पदावर असतील तर 5 स्विच मारलेला माणूस आज AVP DVP आहे. कारण त्याने स्विच मारलं, त्याने रिस्क घेतली, त्याने एक्सप्लोअर केलं आणि त्याचं त्याला बेनिफिट मिळालं. सो हा व्हिडिओ मॅक्सिमम मुलांना शेअर करा आणि यासारख्या अनेक व्हिडिओंसाठी द करिअर क्लिनिक हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटत राहू दररोज एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच.